वासनाधीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवचं अखेर निलंबन करण्यात आलंय। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात याच पोलिसानं अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती। 10,000 देतो, एक रात्री तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, असं या नराधम पोलिसानं म्हटल्याचा आरोप या महिलेनं केला होता। या प्रकरणाची तत्काळ दखल घेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवचं निलंबन केलंय। तसंच गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। एक एएसआय त्या ठिकाणी राजेश जाधव नावाचा एएसआय त्या ठिकाणी गेला आणि तो अर्वाच्य भाषेत बोलून तुझ्या मुली सोबत मला पाठव, मला 10,000 रुपये देतो, असं अर्वाच्य भाषेत बोलला। ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो। त्या महिलेचा जबाब घेतला, सदर एएसआय विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। माननीय पोलीस अधीक्षक सरांनी त्याला तात्काळ निलंबित केलेलं आहे। पुढील कारवाई सुरू आहे। आपण अकोल्यातील या पोलीस स्टेशनच्या बाहेर आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय गवळी अधिकचे अपडेट्स देत आहेत। या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात या जो संबंधित एएसआय होता राजेश जाधव त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्याशिवाय त्याचं निलंबन देखील करण्यात आलेलं आहे। एकंदरीत या घटनेनंतर जो काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती, त्या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला होता। ज्यामध्ये ते वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल जोंबळे यांनी त्यांना चांगलं सुनावलं होतं। वर्दी घातलीच नसून लाज का वाटत नाही असं कृत्य करताना असा सवाल थेट त्यांना विचारला होता। कुठेतरी त्यांच्या कानशिला लगवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याने वर्दी घातलेली असल्यामुळे कुठेतरी त्यांना मागे घ्यावा लागलाय, उगारलेला जो हात होता। एकंदरीत या घटनेनंतर जो संबंधित राजेश जाधव जो एएसआय आहे तो पोलीस ठाण्याच्या मागच्या दारातून पळून गेलाय। घटना घडली तेव्हापासून तो फरार आहे। त्याच्यावर एफआयआर सुद्धा दाखल आहे। विनयभंग जे बीएनएस नवीन कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। सद्यस्थित त्याचं निलंबन देखील झालेलं आहे, पण जो फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहे। स्थानिक गुन्हे शाखेचं विविध पथक त्याच्या शोधात रवाना झालेले आहेत। मात्र हे अतिशय म्हणजे अकोला पोलिसांची शर्मेनं मान खाली जाणार अशी एक घटना अकोल्यात घडलेली आहे। कुठेतरी महिला सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। पोलीस ठाण्यातच महिला असुरक्षित आहेत असा देखील या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होत आहे। नेमका आता जो एएसआय आहे त्याच्यावर पोलिसांची पुढे काय कारवाई होते, किती कठोर कारवाई केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अक्षय